बातमी आहे भोंदू अशोक खरात विषयीची। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशातच शिर्डी पोलिसांनी भोंदू खरातचा ताबा घेतलेला आहे। या घडीला महत्त्वाची बातमी, भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिर्डी पोलिसांनी खरातचा ताबा घेतलेला आहे। आता शिर्डी पोलीस सुद्धा खरातची चौकशी करतील। त्याला वेगवेगळ्या विषयांसंदर्भात माहिती त्याच्याकडनं घेतली जाईल। शिर्डीमध्ये एका शेतकऱ्याची फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा खरातवर आहे आणि त्याच्या पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल आहे। या प्रकरणात भोंदू अशोक खरात याचा ताबा मिळावा याकरता नाशिक न्यायालयात अर्ज करण्यात आला होता। न्यायालयाने खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना दिलाय। तातडीने त्याला शिर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। त्याला राहता न्यायालयामध्ये सुद्धा आज हजर केलं जाणार आहे। अशोक खरात याचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतला असून आज त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। खरं तर शिर्डीमध्ये जो सावकारकी आणि शेतकऱ्याची फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला होता, या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न शिर्डी पोलिसांकडून सुरू होता आणि काल त्याचा जो ताबा आहे तो पोलिसांना मिळाला आहे आणि काल संध्याकाळी त्याला शिर्डीमध्ये आणण्यात आलं। रात्रभर त्याचा जो मुक्काम आहे तो पोलीस कोठडीतच होता। आज त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि आपण जर बघितलं तर यामध्ये त्याची पत्नी देखील आरोपी आहे। ती 31 मार्च पासून ती देखील फरार आहे। 2 आरोपी गजाआड आहेत, आणखी एक तिसरा आरोपी देखील फरार आहे। त्यामुळे या गुन्ह्याच्या संदर्भाने शिर्डी पोलिसांना तपास करायचा आहे। आता त्या खरातचा ताबा जो आहे तो आता पोलिसांना मिळाला आहे। त्यामुळे आज राहता न्यायालय त्याला पोलीस कोठडी किती दिवसाची देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी।